प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटन सृजन जी एक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची जो ड्राईव्ह आहे तो संपन्न होणार आहे आणि यासोबतच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, मंडल सेक्टरचे प्रमुख आणि ग्राम शाखा इथपर्यंत ग्रामीण भागाकरता तर शहरात प्रभाग प्रमुख आणि वार्ड प्रमुख अशा नियुक्त्या करण्याच्या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज निर्णय झाला आणि आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्ष देणार आहे. एकीकडे संघटना बांधणी आम्ही करणार आहोत, तर दुसरीकडे आंदोलनात्मक जी भूमिका आहे ही स्वीकारून येणाऱ्या काळात पदयात्रांचं आयोजन होईल. जो इलेक्ट्रिकचा जो मुद्दा आहे वीज दरवाढीचा, त्या अनुषंगानं आमचे मोर्चे होतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे होतील, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं आमचे निदर्शनं होतील, युवकांच्या रोजगाराच्या अनुषंगानं देखील आम्ही काम करू, असं एकंदरीत आज रूपरेषा ही ठरवण्यात आली. तुमच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता, भाजप आक्रमक झाली होती. तुम्ही एक ट्विट करून शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला. आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविलवाना प्रयत्न आहे. या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगानं माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे. पण यावरून तुमच्या व्यक्तिगत काही गोष्टींवर भाजपनं हल्ला केला होता, तुम्हाला काळं फासलं, जीभ छाटल्यापर्यंत तिथपर्यंत भाजपनं टीका केली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, धमक्याही दिल्या, पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही. कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील काही व्हिडिओ बनवत असतानाचा खोडसाळपणा केला. राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असता माणसाचा चेहरा किती बेगडा आहे, तर परिवारातील सदस्य, लेखी बाळींना, पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात. हे अत्यंत चुकीचं आहे, संतापजनक आहे. मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोटस ऑपरेंडी आहे. त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे. मला कुठेतरी मी त्याच्या विरोधात सातत्याने बोलतो, मी बोलू नये, हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे. मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही. किंबहुना जे अमेरिकन जे आहे डील जे आहे आणि ज्या फाईल्स आहेत या फाईल्सच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयगंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे. अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता. त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू. त्यांना ते अंगावर आले तर शिंगावर कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे. हिंसा हा आमचा मार्ग नाही. मात्र या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य त्यांनी जे केले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकंदरीत शिवप्रेमींच्या अनुषंगानं जी त्यांच्या पुढे 2 पावलं जाऊन त्यांना जो साथ घातली आणि या सर्व कामामध्ये या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या कार्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हे आवाहन केलेलं आहे. हा विषय इथेच संपला असं मला वाटतं. दाभोळकर हेही सांगितलं त्याच्या काही नवीन नाही आणि दाभोळ काय ते माझा पानसरे पण करतील, कारण पानसरेंनी कोण होता, शिवाजी कोण होता ही भूमिका मांडली म्हणून त्यांचा पानसरेंचा खून झाला. आता शिवाजी महाराजांचे जे शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांचं नेमकंपणाचं कार्य जे पुढे घेऊन जातात ते यांच्या अडचणीचं आहे आणि त्यांना संपण्याचा घाट हा भारतीय जनता पक्ष घालत आलेली आहे आणि जी अनेक उदाहरणं ही यापूर्वीच अधोरेखित झालेली आहे. यामध्ये माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारच्या धमक्या देणं म्हणजे कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न आहे. किंबहुना जर अशी वेळ आली तर त्या वेळेला सामोरे करण्याकरता या वैचारिक करण्याकरता मी तयार आहे.
कोलकर. राज्याभिषेक एकतर शिवाजी महाराजांचा होऊ दिला नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मोठा विरोध झाला आणि गागा भट्टांनी इथे येऊन ज्या काही त्यांनी नोंदी घेऊन ठेवल्या आहेत त्या आपण सर्वच जाणतो. त्या गागा भट्टांनी काय काय केलेलं आहे आणि काय विचित्र पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख स्वतः केलेला आहे हे आपण जाणतो. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून ते नेमके काय बोलले, कसे बोलले हे या खोलात न जाता आपण शिवाजी महाराजांचे सर्व अभिमानी लोक आहोत, त्यांचा आपल्याला स्वाभिमान आहे. गागा भट्ट यांचा पुतळा जाळण्याचं मी केलेलं विधान जे आहे ते योग्य आहे. मी ठाम नसण्याचं काही कारण नाही. माझी आपल्याला विनंती आहे की गागा भट्टांनी ज्या नोंदी घेतलेल्या आहेत, जे सांगितलेलं आहे आणि हा विषय कुठेतरी आपण थांबवू. कारण यातून जे काही निघतंय हे निघत असताना आपलं दैवत शिवाजी महाराजांच्या वर कुठल्याही पद्धतीने कोणताही आरोप होऊ शकणार नाही याची आपण दक्षता घेऊ. मुळात या सर्व चर्चांना पूर्णविराम देत असताना आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या अनुषंगानं कार्यरत महाराष्ट्रातील तमाम माध्यमांनी राहावं ही माझी असणारी कळकळीची विनंती आहे. आणि एवढंच नाही तर हिंदवी स्वराज्य हेच भारताचं संविधानामध्ये परावर्तित झालेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान या दोघं समकक्ष स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये आहेत अशा प्रकारची देखील अनेकांची भावना आहे. त्यामुळे समकक्ष हा शब्द जो पकडला गेला त्या गेलेल्या समकक्ष प्रकरणाचा जो वारंवार उल्लेख जो झाला तो विचित्र लोक त्याचा वारंवार दुरुपयोग करतात. त्या अनुषंगानं या ठिकाणी अत्यंत विनम्रतेने मला हे सांगायचं की तोच भाव तेच तत्व हे संविधानात आहे आणि संविधानाला विपरीत भारत निर्माण करण्याकरता आपण प्रयत्नरत राहू. काँग्रेसचे मनीष शंकर अय्यर त्यांनी असं म्हटलंय सर, मी गांधीवादी आहे, नेहरूवादी आहे, मात्र राहुलवादी नाही. ते त्यांचं वक्तव्य आहे, मला त्याबद्दल कल्पना नाही. ही देशव्यापी मोहीम आहे. टॅलेंट हे जे पक्षातील आहे त्यांना एक व्यासपीठ देण्याचा एक प्रयत्न आहे आणि या टॅलेंट हंटच्या माध्यमातून वेगवेगळे ज्या वर्गातील वेगवेगळ्या भौगोलिक भागातील सर्व जे आहेत ते समोर येतील आणि एक वर्षभर त्यांना घेऊन आम्ही काम करू.